नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी रालोआ सरकारनं अभूतपूर्व पावलं उचलली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दुष्काळाबाबत निसर्गाला दोष देण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी हवामानाला अनुरूप संशोधनाची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. राज्य विधान परिषदेसाठी काँग्रेसतर्फे नारायण राणे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रामराजे नाईक निंबाळकर आणि धनंजय मुंडेंना उमेदवारी. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी पेस हिंगीस जोडी उपांत्य फेरीत दाखल. आणि आता सविस्तर वृत्त. देशातला भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं अभूतपूर्व अशी पावलं उचलली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्लीतल्या इंडिया गेट इथं आयोजित एक नई सुबह या भव्यदिव्य कार्यक्रमात ते बोलत होते. देशात एकीकडे सरकारतर्फे विकासाच्या अजेंड्याला प्राधान्य दिलं जात असताना दुसरीकडे मात्र त्याला खीळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांचा उल्लेख करून त्या सरकारनं देशाला लुटलं असा आरोप त्यांनी केला. दीमक की तरह भ्रष्टाचार ने इस देश को अंदर से खोखला कर दिया और मैंने भ्रष्टाचार के खिलाफ बहुत ही सटल तरीके से एक के बाद एक कदम उठा करके हिंदुस्तान के जन मन को आंदोलित करने वाला इस इश्यू को स्पर्श करने का प्रामाणिक प्रयास किया. देशभरातून 1,62,00,000 बनावट शिधापत्रिका आढळून आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या सरकारच्या कामाचं काळजीपूर्वक विश्लेषण सुरू असून आधीच्या सरकारमधील कामासोबत त्याची तुलना करायला हवी असं ते म्हणाले. गरीब लोकांना विकासाची फळं चाखता आली पाहिजेत. आगामी 3 वर्षात 5 कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना एलपीजीची जोडणी देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमधील घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 6 दिवसांच्या दौऱ्यावर काल रात्री जपानला रवाना झाले. या दौऱ्यात ते टोकियो इथं सॉफ्ट बँकेसह विविध प्रमुख कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय उद्या होणाऱ्या आशियाचं भवितव्य या विषयाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जपानचे पंतप्रधान तसंच विविध मंत्र्यांचीही भेट घेतील. या दौऱ्यात ते सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचीही भेट घेणार आहेत. 9 महिलांसह 40 नक्षलवाद्यांनी काल छत्तीसगडमधल्या बस्तर मुख्यालयात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. शरण आलेल्या नक्षलवाद्यांपैकी 5 जणांवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं. या सर्व नक्षलवाद्यांवर 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान पत्रिका तसंच दारुगोळा पळवून नेण्याचा आरोप होता. शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे प्रत्येकी 10,000 रुपये सदिच्छा म्हणून देण्यात आले. राज्यामध्ये कृषी क्षेत्राची दुरवस्था झाली आहे. सतत 4 वर्षांचा दुष्काळ पाहता निसर्गाला दोष देऊन चालणार नाही, तर त्याला अनुरूप व्यवस्था उभी केली पाहिजे. याकरता 4ही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अॅग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स जाणून घेऊन त्याला अनुसरून कृषी क्षेत्राचा विकास होईल असं संशोधन केलं पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अकोल्यात काल महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन पुणे विभाग आणि डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या कृषी संशोधन समिती आढावा बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेतकरी बांधवांसाठी कृषी क्षेत्राच्या उत्थान आणि ऊर्जित अवस्थेसाठी विविध फायदेशीर पिकांच्या नव्या वाणांच्या प्रसारानं यंत्र, अवजारं, उपकरणं आणि उपयुक्त कृषी तंत्रज्ञान शिफारशींवर विचारमंथन करून शिक्कामोर्तब होईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या बैठकीला 4 कृषी विद्यापीठातून 250 कृषी शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री एकनाथ खडसे होते. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी, केंद्रीय मंत्री विष्णुदेव साय, जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांच्यासह खासदार तसंच विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातून माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
त्याचप्रमाणे कपिल सिब्बल उत्तर प्रदेशातून आणि जयराम रमेश हे कर्नाटकातून निवडणूक लढवतील. ऑस्कर फर्नांडिस यांना कर्नाटकातून, काँग्रेसच्या सरचिटणीस अंबिका सोनी यांना पंजाबमधून, छाया वर्मा यांना छत्तीसगडमधून, विवेक तन्खा यांना मध्य प्रदेशातून तर प्रदीप तामटा यांना उत्तराखंडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल नवी दिल्लीत ही घोषणा केली. बहुजन समाज पार्टीतर्फे सतीशचंद्र मिश्रा आणि अशोक कुमार सिद्धार्थ यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी काल आपली नामांकन पत्र सादर केली. शासकीय कामकाजातील पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. याचाच परिणाम म्हणून सरकारी अनुदानं आणि अन्य लाभांचं हस्तांतरण आधार कार्डाद्वारे संलग्न खात्यांमध्ये होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून देशाची आर्थिक प्रगती झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या 2 वर्षातला पारदर्शक कारभारामुळे झालेल्या बदलांचा हा वृत्तांत. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले. यातलाच एक प्रयत्न म्हणजे सरकारी योजनांना आधार कार्डाशी जोडणं. पारदर्शकतेसाठी उचललेली पावलं. योजनांना आधार कार्डाशी जोडण्यात आलं. लोकांना सहजपणे 859 योजनांचा लाभ मिळतोय. पहल योजनेमुळे पारदर्शकता वाढली आहे. जनधन, आधार आणि मोबाईल यांची परस्परांशी सांगड घातल्यामुळे नागरिक आणि सरकार दोघांचा लाभ होत आहे. 31 कोटी लोकांना 61,822 कोटी अनुदानांचा लाभ झाला. थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थींना 36,500 कोटींचा लाभ मिळाला. मनरेगा खातेही थेट लाभ हस्तांतरण योजनेशी जोडण्यात आली आहेत. एक वेळ होती जेव्हा कोळसा घोटाळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला होता. लोकांच्या पैशांबरोबर देशाच्या खनिज संपत्तीचाही दुरुपयोग झाला होता. मात्र आता सरकारच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढली आहे. यात 73 कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला. या व्यवहारात 12,994 कोटींचा नफा झाला. दूरसंवाद क्षेत्रातल्या स्पेक्ट्रम लिलावामुळे 1,09,874 कोटी रुपयांचा फायदा झाला. पहिल्यांदाच खासगी FM रेडिओ वाहिनीचा लिलाव झाला. 1.5 लाख बोगस निवृत्ती वेतनधारकांचं निवृत्ती वेतन बंद करण्यात आलं. 1,62,00,000 बनावट रेशन कार्ड रद्द केल्यामुळे 10,000 कोटींचा लाभ झाला. दलालांची मक्तेदारी हटवण्यासाठी सरकारनं विविध प्रयत्न केले. यामध्ये शेतकऱ्यांसाठी ई-बाजार, पिकांच्या मोबदल्यासाठी त्रिस्तरीय तपासणी करण्यात येत असून त्यात मोबाईल आणि ड्रोनचं सहाय्य घेण्यात येत आहे. सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी सरकारनं नियंत्रण यंत्रणाही तयार केली आहे. सरकारच्या याच पारदर्शक विचारधारेमुळे रालोआ सरकारनं 2 वर्षे पूर्ण केली आहेत. या 2 वर्षात भ्रष्टाचाराचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. याच विचारांमुळे नागरिकांना त्यांचे हक्क थेट मिळू लागले आहेत. राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र लढायचं ठरवलं आहे. काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देऊ केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. सातत्यानं पडणाऱ्या दुष्काळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही या गावातल्या बचत गटांच्या महिलांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करून रोजगाराची संधी निर्माण केली आहे. दरवर्षी होत असलेल्या अपुऱ्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात लोकांना दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीतही शेतात काम मिळणंही अवघड झालं. त्यामुळे गावागावातील मजूर मोठ्या शहराकडे स्थलांतरित होऊ लागलेत. ज्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय होती त्यांच्याही उत्पादनात घट झाली. मात्र या सगळ्यावर मात करत गंधोरा गावात बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन कृषी सखी बचत मंडळाची स्थापना केली. तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानं आपल्या भागात उत्पादन होणाऱ्या तूर, मूग, उडीद पिकांवर प्रक्रिया करण्याचा उद्योग त्यांनी 4 वर्षापूर्वी सुरू केला होता. यातून त्यांना चांगला नफाही मिळाला. दाल मिल घेऊन या व्यवसायासाठी लागणारं सर्व तांत्रिक ज्ञान कृषी विज्ञान केंद्राकडून त्यांनी घेतलं आणि गेल्या 4 वर्षात 12 क्विंटल डाळ तयार करून बाजारात विकली. आमच्याकडे कडधान्य जास्त उपलब्ध होते. तुरी, उडीद, गहू, ज्वार, म्हणजे तुरी, उडीद आणि मूग, हरभरा. तर त्याच्यामुळे आम्ही ही डाळ मिल टाकावी असं आमच्या मनात.
या बचत मंडळाच्या डाळीला आता शेजारच्या जिल्ह्यातूनही मागणी तर वाढतच आहे, पण केरळ राज्यातूनही त्यांच्या डाळीला भरघोस मागणी आहे. शेतीत जे उत्पादन निघणार आहे त्याच्यावरतीच अवलंबून न राहता जर शेतीशी निगडीत एखादा कृषीपूरक उद्योग जर चालू केला तर निश्चितच बचत गटातील महिलांना किंवा पुरुषांना तो एक उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण होऊ शकेल. पारंपरिक पिकांबरोबर डाळवर्गीय तूर, सोयाबीन, मूग, उडीद ही पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यातूनच तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्रानं शेतीपूरक व्यवसाय करणं कसं गरजेचं आहे हे सांगण्यासाठी जनजागृती सुरू केली होती. गंधोरा गावातही त्यांच्या या जनजागृतीमुळे या महिलांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळमुक्त आणि पाणी टंचाई मुक्त व्हावा तसंच जनतेमध्ये या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी तुळजापूर इथं काल सरपंच कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आणि जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी यावेळी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केलं. यंदा हवामान विभागानं पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल असं सांगितल्यामुळे जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी गावकऱ्यांना एकत्र घेऊन पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं आणि गावातलं पाणी गावातच जिरवावं असं आवाहन सावंत यांनी सरपंचांना केलं. जलयुक्त शिवार योजनेसह शेतकऱ्यांनी कमी पाण्याची पिकं घ्यावीत, विहिरींचं तसंच बोरवेलचं पुनर्भरण करावं आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडं लावावीत असं आवाहन तज्ज्ञांनी यावेळी केलं. सैनिक फक्त युद्ध कौशल्यातच प्रवीण असतात असं नाही, त्यांच्याकडे संवेदनशील मनही असतं आणि जीवनाच्या अनेक अंगांमध्ये त्यांना उत्तम गती असते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे देशाचे भावी सैनिक घडवणारी संस्था. सैनिकांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा याकरता दीक्षांत समारंभाच्या एक आठवडा आधी एक्स्पो स्प्रिंग टर्म या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. कुटुंब कल्याण संस्थेच्या अध्यक्षा गीता अशोक यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं खडकवासल्यात उद्घाटन झालं. धनुर्विद्या, नेमबाजी, चित्रीकरण, नाट्य, नृत्य, संगीत, हस्तकला, साहित्य, मार्शल आर्ट्स, योगविद्या अशा अनेक कलाकौशल्यांचं प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगची चुणूक दाखवून दिली. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा पुरस्कारही यावेळी देण्यात आले. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या सामन्यात काल भारताच्या लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिस यांच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात पेस हिंगिस जोडीनं शेदोवा आणि मार्गिया जोडीचा 2-6, 7-5, 10-6 असा पराभव केला. पॅरिसमध्ये काल झालेल्या पावसामुळे अनेक सामन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला. महिला एकेरीच्या सेरेना विल्यम्स आणि क्रिस्टिना माल्देनोविक यांच्यातला सामना पावसामुळे काही वेळासाठी स्थगित करावा लागला. पुरुष एकेरीचा सामनाही रद्द करावा लागला. हवामान. येत्या 24 तासात राज्याच्या संपूर्ण भागात काही ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी रालोआ सरकारनं अभूतपूर्व पावलं उचलली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दुष्काळाबाबत निसर्गाला दोष देण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी हवामानाला अनुरूप संशोधनाची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. राज्य विधान परिषदेसाठी काँग्रेसतर्फे नारायण राणे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रामराजे नाईक निंबाळकर आणि धनंजय मुंडेंना उमेदवारी. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी पेस हिंगिस जोडी उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.